हॅलो, काय करतोयस? जेवलास? हो, मी पण जेवले. जा बाबा, तुला तर माझी आठवणच येत नाही. ही भावानी कोणाबर बोलते? अगे एवढी लाळातील कोणा सगळं बोलतेस? कुणाबर म्हणजे माझ्या नवऱ्याबर बोलत्या. हा ग मोठ्या तोंडाने बोलते की नवऱ्याबर बोलत्या. जरा नीट बोलत जा की. त्याला अर्थ काय करतेस? नवऱ्याचं नाव घ्यायचं नसतंय. नवऱ्याचं नाव घ्यायचं नाही, मग ठेवलंच कशाला? फोडावणी भया पाहुण्याच्यात गेली आणि पिढा घेऊन आली. काय दूर धुवायला लागलेस काय? नाही, ह्या जुन्या चिंध्या घेऊन नाचाय चालल्या. अबे साले. अगं भावाने नीट टीचरला नीट सांगत जा की कपडे धुयाला चाललेस तर हाताने धु. अगो बया, कपडे जर हातानेच धुवायची होती तर माझ्या आई बाबांनी माझ्या लग्नात भिकाऱ्यासारखी वॉशिंग मशीन कशाला मागून घेतली? डुचकी कुठे गेली होती उधळत? मी गेलेले जरा शॉपिंगला. अगे जर कमी पैसे उधळत जा. माझं पोरगं देते म्हणून कसं बी खर्च करू नको. आपल्याला घर चालवायचं असतंय. सासूबाई, हेच जरा तुमच्या लेकीला पण शिकवा की. भवानी सुनबाई ये सुनबाई. अहो, काय झालंय बोंबलायला? काय चाललंय काय? अगं भाजी किती तिखट केलीस? तुम्ही मला मारतायसाठी टोमणं कसं लवंगी मिरची सारखं तिखट असते ती, तेव्हा मी तुम्हाला काय म्हणते का? गप घ्या. अगे सुनबाई काय? अगं मला सकाळी काम करू करू लय कंटाळा आलाय. सकाळी मी भांडी घासली, धुणं धुतलं, स्वयंपाक केला, सगळं केलं. आता झाडून तरी काढ की. हो, काढा नाही तर बसा. काम केली म्हणून काय जिस्तय वे? ही सगळी कामं घरच्या सोनूची असतात, माझी नसतात. हो ना सासूबाई, मग तुम्ही तरी कुठे ह्या घरची लेक आहे? तुम्ही पण ह्या घरची सूनच आहे की. लागा कामाला आणि सगळी कामं झाल्याशिवाय बसायचं नाही. भैया, काय सांगायला गेलीस की मला उलटी सत्तर घेत्या. जरा तू वळायला आहे का नाही ला?